नमस्कार शेतकरी बंधू, तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर चला तर पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशांनी आता काय करावं. जर बघा, ई पीक पाहणी केली असेल तरच खात्यात 20,000 रुपये जमा होणार. जर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ही शेताची केलेली नसेल, फॉर्म भरलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशांनी काय करायचे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला समजायला मिळणार आहे. तर चला तर मग बघूया हा पूर्ण व्हिडिओ. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या इलेक्ट्रॉनिक पीक पाहणी प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सद्यस्थिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामी पिकांच्या इलेक्ट्रॉनिक पीक तपासणीची मुदत संपली असली तरी बघा की जी ई पीक पाहणी आहे शेतकऱ्यांची, तर याची मुदत काय संपलेली आहे. पण संपली असली तरी प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. तर प्रशासनाने काय निर्णय घेतलेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रगती. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तर बघा काय आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात 3.2 लक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पीक तपासणी यशस्वीरित्या पार पडली आहे. विशेष म्हणजे पीक पाहणी काम सहाय्यक कर्मचारी स्तरावर 28 जानेवारी 2000 पर्यंत सुरू राहणार आहे. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर ही ई पीक पाहणी चालू झालेली आहे. 28 जानेवारीपर्यंतच ही ई पीक पाहणी सुरू राहणार आहे. तर 28 तारखेपर्यंत म्हणजे की अजून 2-3 दिवस उरलेले आहेत. या 2-3 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिली आहे तर त्यांनी त्यांची ई पीक पाहणी शेती क्षेत्राची करून घ्यावी, म्हणजे की त्यांना हे 20,000 रुपये मिळतील. यंदा राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून संपूर्ण राज्यातील 100% लागवडीयोग्य जमिनीची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. डिजिटल नोंदणी प्रक्रिया आणि आकडेवारी. शेतकऱ्यांची पीक पाहणीची नोंदणी डिजिटल पीक सर्वेक्षण ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे. 1 डिसेंबर ते 25 जानेवारी या कालावधीत शेतकरी स्तरावर झालेल्या नोंदणीमध्ये एकूण 20,48,375 हेक्टर क्षेत्र नोंदवले गेले आहे. यातील प्रत्यक्ष पीक लागवड क्षेत्र 3,43,636 हेक्टर इतके आहे. याशिवाय कायम संहितेअंतर्गत 81,334 हेक्टर क्षेत्र, सातत्य संहितेअंतर्गत 1,03,311 हेक्टर क्षेत्र. एकूण पूर्ण झालेली पीक तपासणी 3.2 दशलक्ष 28,032 हेक्टर. एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या 15.41% तपासणी पूर्ण झालेली आहे. तर बघा, सरकारने शेतकऱ्याला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर काय आहे महत्त्वाच्या सूचना तर बघा, इलेक्ट्रॉनिक पीक निरीक्षण प्रकल्पाच्या संचालिका सरिता नकरे यांनी शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील 45 दिवसात शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत त्यांच्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी यावर्षी राज्यातील संपूर्ण लागवड क्षेत्राचे 100% पीक तपासणी करण्याचे निर्देशन दिले आहे. तर जे की आहे की शेतकऱ्याची ई पीक पाहणीची तपासणी देखील होते, म्हणजे की काही अधिकारी असतील ते शेतामध्ये येतात आणि काय नुकसान झाले हे सुद्धा बघू शकतात. तर बघा, ई पीक पाहणी करताना काही शेतकऱ्याकडून चुका झालेल्या आहे. तर चुका दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा ही तारीख सरकारने दिली आहे. पीक तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास किंवा काही चुका झाल्यास शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत बघा, तर ज्या काही चुका होतील यासाठी 28 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 1 महिना हे सरकारने टाईम दिलेला आहे शेतकऱ्यांना की त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी देण्यात आली आहे. मायभूमी पोर्टलवर शेतकरी पीक तपासणी पूर्ण झाल्याची
पुष्टी करू शकतात, नोंदणीतील त्रुटी दुरुस्त करू शकतात, नवीन नोंदणी करू शकतात. तर बघा, जे शेतकरी आहेत ज्यांनी ई पीक पाहणी केले नाही, हे देखील ई पीक पाहणी या तारखेपर्यंत करू शकते. प्रकल्पाचे महत्त्व आणि फायदे. इलेक्ट्रॉनिक ई पीक पाहणी प्रकल्पामुळे अनेक फायदे आहेत. तर काय फायदे आहेत बघूया. इलेक्ट्रॉनिक पीक पाहणी प्रकल्पामुळे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा पारदर्शकता. डिजिटल नोंदणीमुळे सर्व माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होते. वेळेची बचत. ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो. अचूकता. डिजिटल नोंदणीमुळे चुकांची शक्यता कमी होते. सुलभ प्रशासन. प्रशासनाला माहिती व्यवस्थापन करणे सोपे जाते. धोरणात्मक निर्णय. अचूक आकडेवारी. धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होते. म्हणजे की सरकारला ई पीक पाहणी केल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायला मदत होते, असं सरकारचं मत आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हाने आहेत. डिजिटल साक्षरता. सर्व शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान पोचवणे. तांत्रिक पायाभूत सुविधा. ग्रामीण भागात इंटरनेट आणि स्मार्टफोनची उपलब्धता. प्रशिक्षण. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण देणे. नोंदणीची मुदत. तर बघा, नोंदणीची मुदत काय आहे. 28 जानेवारी 2000 पर्यंत सहाय्यक कर्मचाऱ्यांनी नोंदणी करावी. तर बघा, 28 जानेवारीपर्यंत म्हणजे अजून 3 दिवस शेतकऱ्याला ई पीक पाहणी ही करता येऊ शकते आणि ते करणे गरजेचेच आहे. जर नाही केली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार नाहीत, याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तर बघा, काही जर चुका झाल्या असेल 28 फेब्रुवारीपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याची संधी. ऑनलाईन पुष्टी. महाभूमी पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री करावी. मदतीसाठी संपर्क. काही अडचण आल्यास स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे बघा की जर काही शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी करताना चुका देखील झालेल्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे की ज्या चुका झालेल्या आहे त्या दुरुस्त करण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा टाईम म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत चुका दुरुस्त करण्याला देखील टाईम दिलेला आहे. तर बघा, तर मित्रांनो, एवढीच होती माहिती.